माझं नाव डॉक्टर सत्यम जाधव. मी मेडिकल ऑफिसर आहे, प्राथमिक आरोग्य केंद्र पिंपळवंडी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. तर आपल्या इथं 21 नोव्हेंबर 2025 रोजी एक श्वानदंश म्हणजेच डॉग बाईटची एक पेशंट आली होती. त्या पेशंटचं नाव अर्चना सचिन काकडे, वय वर्ष 32, राहणार पिंपळवंडी. या पेशंटला पिसाळलेला कुत्रा चावलेला होता उजव्या पायाला. तर पिसाळलेला चावला होता तो त्यांचा पाळीव होता की दुसरा बाहेरचा होता? तो त्यांचा पाळीव कुत्रा होता आणि त्यांनाही ते कुत्रा पिसाळलेला आहे याची काही जाणीव नव्हती. पण नंतर त्यांना दुसऱ्या दिवशी कळालं. पण आपण त्यावेळेस जेव्हा पेशंट आपल्याकडे आला त्यावेळेस आपण पेशंटला इंजेक्शन TT आणि अँटीरेबीजचं वॅक्सिन वगैरे आपण दिलं. महिलेला एकीलाच चावला होता कुत्रा की आणखी कोणाला चावला? अजून त्या महिलेसोबतच त्यांचे जे सासरे होते त्या सासऱ्यांना पण तोच कुत्रा चावलेला होता. प्रथमतः त्यांचे सासरे हे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आले होते. त्यांच्या उजव्या हाताला कुत्र्याने चावा घेतला होता आणि त्यानंतर थोड्या वेळामध्येच ती महिला पण आलेली होती प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये. तर आपण दोघांनाही TTचे इंजेक्शन आणि अँटीरेबीजचे वॅक्सिन वगैरे दिले आणि त्यानंतर फॉलोअपसाठी सुद्धा आपण त्यांना बोलवलेलं. सोबत त्यांना अँटीबायोटिक्स आणि आवश्यक ती गोळ्या औषधं वगैरे देऊन त्यांची आपण व्यवस्थित ट्रीटमेंट केली. पण रेबीज इम्युनोग्लोबिलिन जे आवश्यक असतं ते आवश्यक रेबीज इम्युनोग्लोबिलिन PSCमध्ये अवेलेबल नसल्यामुळं किंवा ते PSC लेवलवरती अवेलेबल नसतं, तर ते अंडर ऑब्झर्वेशन डॉक्टरांच्या RHला आणि म्हणजेच ग्रामीण रुग्णालयाला आणि उपजिल्हा रुग्णालयामध्येच भेटतं. त्यामुळं आपण पेशंटला ते इम्युनोग्लोबिलिन घेण्यासाठी त्या ठिकाणी पाठवले आणि पेशंटनी ते इम्युनोग्लोबिलिन 6 तासामध्ये घेतलेलं आहे. तिथे मिळालं का त्यांना? ते तिथं त्यांना भेटलं नाही. त्यांना ते प्रायव्हेट मेडिकल स्टोअरमधून विकत घ्यावं लागलं आणि त्याच्यानंतर त्यांनी एका प्रायव्हेट दवाखान्यामध्ये जाऊन ते इंजेक्शन घेतलं आणि तरीही त्या महिलेचा मागच्याच 19 तारखेला म्हणजेच 19 मार्च 2026ला दुर्दैवी मृत्यू झाला. साधारण किती महिन्यानंतर त्यांचा मृत्यू झाला? साधारणतः त्यांचा 4 महिन्यानंतर मृत्यू झालेला आहे. सर, पिंपळवंडीमध्ये जी घटना घडली तर त्याच्या मागे तुम्हाला नक्की कारण काय वाटतंय? कारण सर्व प्रकारची इंजेक्शन्स त्याचबरोबर गोळ्या दिल्या गेल्या होत्या. मागील आठवड्यात पिंपळवंडी काकडपट्टा येथील अर्चना सचिन काकडे, वय वर्ष 32, या महिलेला श्वानदंशामुळे तिचा मृत्यू झालेला आहे. रेबीज हा तिला असाध्य असा आजार झाला, ज्याच्यावर कुठलेही उपचार एकदा झाल्यानंतर उपलब्ध नाहीत आणि दुर्दैवानं या महिलेचा मृत्यू झाला. तिला 2 लहान मुलं आहेत. त्यामुळं मी स्वतः माझ्या सहकाऱ्यांसह या कुटुंबाला भेट दिली, कारण त्यांच्या कुटुंबातीलच तिचे जे सासरे आहेत 66 वर्षाचे श्रीयुत काकडे, यांनाही त्याचवेळी श्वानदंश झालेला होता. आपल्या देशामध्ये दरवर्षी जवळजवळ 22 लाख लोकांना डॉग बाईट म्हणजे श्वानदंश होतो आणि अनेक लोकांना रेबीज होतो आणि त्याच्यापैकी 20% ही 15 वर्षाच्या आतली लहान मुलं असतात. आपल्या देशामध्ये माकड चावून किंवा लेपर्ड अटॅक या घटनासुद्धा खूप मोठ्या प्रमाणात असतात आणि रेबीजचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात आहे. मागील काही महिन्यापूर्वी सुप्रीम कोर्टानं सुमोटो दखल घेऊन या विषयावर शासनाला गंभीर पावलं उचलण्याची आवाहन केलं होतं आणि त्याप्रमाणे केंद्र शासनही कार्यरत आहे. आपल्या देशात NAPRE म्हणजे नॅशनल ॲक्शन प्लॅन फॉर रेबीज प्रिव्हेन्शन असा एक प्रोजेक्ट सुरू झालेला आहे. आपल्या देशात जसं दुर्दैवानं श्वानदंशाच्या घटना जास्त आहेत, तसंच गेल्या काही महिन्यांपासून पुणे जिल्ह्यातसुद्धा दौंड असो किंवा बारामती असो, चाकण, राजगुरुनगर, मनसर आणि नारायणगाव आणि जुन्नर तालुक्यातसुद्धा श्वानदंशाच्या घटना खूप मोठ्या प्रमाणात आढळून आलेल्या आहेत. जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यात मिळून गेल्या वर्षात जवळजवळ 8,000पेक्षा जास्त श्वानदंशाच्या घटना झालेल्या आहेत आणि काही मृत्यू रेबीजमुळे झालेले आहेत आणि याच्यासाठी
काही महत्त्वाच्या गोष्टी शासन स्तरावर पण गेल्या पाहिजेत आणि लोकांमध्ये पण जनजागृती होणं खूप गरजेचं आहे. विशेषतः भटक्या कुत्र्यांची संख्या खूप वाढलेली आहे. स्ट्रे डॉगच्या बाईटमुळं जवळजवळ 96% बाईट हे स्ट्रे डॉग्समुळे होतात आणि यांना कुठलंही वॅक्सिनेशन केलेलं नसतं. त्यामुळे यांचं तातडीनं वॅक्सिनेशन करणं खूप गरजेचं आहे. आणि ज्या कुत्र्यांना वॅक्सिनेशन केलेलं आहे त्यांना बॅचेस जर लावले किंवा काही बँड्स लावले तर निश्चितपणे हे वॅक्सिनेटेड कुत्रे आपल्याला ओळखता येतील आणि त्यांच्यापासून काही धोका नाही हे होईल. आणि दुसरं म्हणजे सगळे जे स्ट्रे डॉग्स आहेत ते पकडून कुठंतरी एका ठिकाणी नेले पाहिजेत आणि लोकांनीसुद्धा खबरदारी घेतली पाहिजे. आपल्या जे घरातलं उष्ट अन्न आहे किंवा विनाकारण कुत्र्यांना खायला टाकू नये रस्त्यावरच्या, त्यामुळे कुत्री जास्त मोकाटपणे वाढतात आणि त्यांची संख्या पण दिवसेंदिवस वाढली पाहिजे. त्यामुळं शासनाप्रमाणे लोकांनी पण काळजी घेतली पाहिजे. आणि दुसरं म्हणजे जर श्वान दंश झाला तर लोकांनी त्वरित ती जखम 15 मिनिटाच्या आत साबणानं स्वच्छ धुतली पाहिजे आणि जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जिथं अँटी रेबीजची लस उपलब्ध आहे, जसं आता पिंपळवंडीच्या आरोग्य केंद्रात या महिलेने 4ही लसी घेतल्या होत्या, अशी लस प्रत्येकानं जाऊन डॉक्टरांनी जे शेड्यूल करून दिलेलं आहे, आपल्याला दिवस सांगितले आहेत, त्या दिवशी न विसरता प्रत्येकानं ही घेतली पाहिजे. आणि जर जास्त प्रमाणात बाईट असला ग्रेड 2, ग्रेड 3 किंवा ग्रेड 4 तर यांच्यामध्ये रेबीज इम्युनोग्लोबिलिन घ्यायला लागतं. ते रेबीज इम्युनोग्लोबिलिनसुद्धा प्रत्येकानं जर डॉक्टरांनी सल्ला दिला तर त्वरित घेतलं पाहिजे आणि ते 24 तासाच्या आत जर घेतलं तर ते जास्त इफेक्टिव्ह असतं. कारण रेबीजचं जे आपण व्हॅक्सिन देतो त्याची शरीरात जे ॲक्शन आहे, उपयोग आहे, तो 3 ते 4 आठवड्यानंतर सुरू होतो आणि रेबीज इम्युनोग्लोबिलिन हे त्वरित त्या ठिकाणचे जे व्हायरस आहे ते नष्ट करण्यासाठी मदत करतं. त्यामुळं काही जखमांमध्ये, काही श्वानदंशामध्ये रेबीज इम्युनोग्लोबिलिन हे खूप आवश्यक आहे आणि ते 24 तासाच्या आत घेतलं तरच त्याचा फायदा होऊ शकतो. परंतु दुर्दैवानं रेबीज इम्युनोग्लोबिलिन हे फक्त उपजिल्हा रुग्णालय किंवा सिव्हिल हॉस्पिटल इथंच उपलब्ध आहे. त्यामुळं आपण आता जिल्हा परिषदला आपण सगळ्या लोकप्रतिनिधींनी आपण सगळ्यांनी विनंती केली पाहिजे की आपल्या तालुक्यात श्वानदंशाचं प्रमाण जास्त आहे, शिवाय लेपर्ड अटॅक्स पण जास्त होतात आणि दोन्ही गोष्टीमध्ये हे एकच प्रकारचं रेबीज इम्युनोग्लोबिलिन द्यावं लागतं. ते प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध करून दिलं पाहिजे. हे आपल्या सगळ्या लोकप्रतिनिधी जर ठरवलं तर ते निश्चितपणे आपल्याला उपलब्ध करून मिळेल आणि स्थानिक पातळीवरच लोकांना इम्युनोग्लोबिलिन मिळेल. शिवाय ते खाजगीत जरी घेतलं तर त्याची किंमतसुद्धा फारशी नाही आहे, 600 रुपये फक्त इंजेक्शनची किंमत आहे. परंतु लोक जर एकदा हायर सेंटरला जायला सांगितलं त्यांना की मंचरला जा किंवा ससूनला जा तर लोक जायची टाळाटाळ करतात आणि हे इंजेक्शन घेत नाहीत. त्याच्यामुळं सगळ्यांनी जाणीव ठेवली पाहिजे की हे इंजेक्शन इम्युनोग्लोबिलिनचंसुद्धा खाजगी दवाखान्यातसुद्धा मिळतं आणि प्रत्येकाने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हे घेतलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर घरी कुत्रे पाळले असतील आपण तर आपण त्याचं प्रॉफिलॅक्सिस अँटीरेबीज व्हॅक्सिन म्हणतात, त्याचे 2 किंवा 3 डोसेस डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जर घेतले, कुत्र्याला व्हॅक्सिनेशन केलं तर दुर्दैवानं कुत्रा चावला तरीसुद्धा रेबीज होणार नाही. आणि रेबीज मात्र जर एकदा झाला तर मग त्याच्यावर काही विलाज नसतं. त्यामुळं याच्यासाठी प्रिव्हेन्शनच इज बेटर, म्हणजे रेबीज होऊच नये म्हणून खबरदारी घेतली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, की रेबीज होऊ नये याच्यासाठी काळजी घेतली पाहिजे.